मंडळी, झी मराठीवरील दीपज्योती या मालिकेचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेत ज्योतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक यावेळी खूपच भावुक झाली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये तिने मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोज खाली ती लिहिते, 100 भागाचा टप्पा गाठणे ही माझ्यासाठी अत्यंत खास गोष्ट आहे. केवळ त्या आकड्यामुळेच नाही, तर त्यातून माझ्यासाठी जे काही साध्य झाले आहे किंवा जे काही व्यक्त होते त्या सर्व गोष्टीमुळे माझ्या करिअरमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. एक मालिका संपल्यानंतर लगेच दुसरी मालिका मिळणे ही आजकाल खूप दुर्मिळ गोष्ट आहे. प्रत्येक कलाकार कठीण परिश्रम घेतो आणि आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो, पण सातत्याने काम मिळत राहणे हे खरोखरच एक वरदान आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर घटनापैकी एक म्हणजे दीपज्योती हा भाग बनणे. माझी मागील मालिका संपल्यानंतर अवघ्या 3च महिन्यात मला एक पूर्णपणे नवीन प्रवासाची सुरुवात करण्याचे भाग्य मिळाले. एक वेगळी व्यक्तिरेखा, वेगळं पटकथा आणि पूर्णपणे बदललेला लूक, म्हणजे अगदी 360 अंशात बदल. एक कलाकार म्हणून एकाच प्रकारच्या भूमिकांच्या चौकटीतून बाहेर पडून काहीतरी वेगळे करण्यासाठी ही संधी मिळाली. हे एखाद्या स्वप्नासारखे वाटते. माझा ठाम विश्वास आहे की अशा संधी मिळणे हे कठोर परिश्रम आणि नशीब या दोघांचंही फळ आहे. आज या प्रवासात 4 महिने पूर्ण झाले आहेत आणि कळत नकळत आम्ही 100 भागाचा टप्पा गाठला आहे. या प्रवासातले प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन शिकण्याचा अनुभव ठरला आणि त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. यावेळी तिने तिच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल झी मराठी आणि प्रोडक्शन टीमचे देखील आभार मानले आहेत. तर या मालिकेत प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद जवादे दिसला आहे. या मालिकेतील प्रसाद आणि पूर्वाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडताना दिसते. तर दीपज्योती या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.